रामाला हवाराचं कष्ट आणि जिंदगीचा प्रवास बघून त्याच्या आठवणीत एक फळी घेतली, सामानाची जुळवाजवळ केली. आम्ही सुतार वडार गौंडी होऊन कामाला झोपी केली. अंगणाने खोपट्याची जागा बैजवार सारवून घेतली. साळच्या वस्तू वापरून खोपट्याच्या भित्ती तुळ्या चांदवी समजा सारा जमा बनवला. मग उभं सारवून भित्ती मातीत लपवल्या. वाळवी लागाय नक म्हणून चौकटी खिडक्या रंगवल्या. कौलाचा निवारा पण साधला. ताट वाट्या चुली उतरंडी डेर हंड समजा स्वयंपाकाचा लवा जमा बाजूला तयार केला. नानीचा ह्यो सारा संसार. आठवणीतला रामा लवार नानी आणि सखा महादा यासनी कपडे घालून सजवलं. कुत्री मांजरं खोपट्यात येतात म्हणून कुंपण बनवलं. कपाटात भांडी टाकून भित्तीवर लावली. बाजूला कपड्याचं कपाट, बाजूला चूल मांडली. चुलीवर तवा टाकला तशी नानी हसत येऊन बसली. आतलं काम झालं. मग घरावर छत डागलं. भाता भट्टी दिसताच मादा रामा दोघं पण आली. तशी पाखरं पण आली. ही रामा लवाराचं खोपट आणि ही बापलिओ. शेजारी नानी भाता वडत्या. आंब्याच्या मुळाला त्याची सुंदराने गौरी. भट्टी पुढे हिरबळ टणक अंगानं घाम निव पतूर काम करायची. भट्टीतलं लाल लोकांड आणि त्याच्यावर घाणाचा घाव यामुळे हत्यार आणि घामानं लवाराचं अंग कसं चकचकायचं. सांच्याला भात्या आणि टावकीच्या उजेडात दोघं ठाक ठाक करायचे आणि नानी भाकऱ्या थापायची. समध्या गावाशी मावा आणि गोडा वागणारं हे आमच्या गावातलं लवाराचं खोपट. अजून आठवलं की डोळ्यात पाणीच उभा राहत. तुमच्या आठवणीतील तुमच्या जुने घर वाडा मंदिर कोणत्याही आठवणीची प्रतिकृती जर तुम्हाला हवी असेल तर एक वेळ तुमच्या सेवेची संधी आम्हाला द्या. धन्यवाद.